या ठिकाणी आज हे विधेयक क्रमांक 27 जे आणले ते चांगल्या काही गोष्टी याच्यामध्ये सुचवलेल्या आहेत, त्याचं मी स्वागत करतो। मी अगदी मोजक्या सूचना करतो की ज्याच्यामध्ये या बिलामध्ये उल्लेख केला आहे की कुळहक्क जमिनीतून जे नजराना 40 पट भरायला लागतो तो या ठिकाणी रद्द करायची भूमिका या ठिकाणी शासन घेत आहे। मला वाटतं की आज महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश आहे। या कृषीप्रधान देशामध्ये मगाशी जसं आता आमदारांनी सांगितलं की आज नागरीकरण वाढायला लागलंय, शेती जमिनी आता 50% खाली यायला लागले आणि नागरीकरण वाढायला लागले। आता हा महाराष्ट्र कृषीप्रधान कसा राहील? आता आपण जर बघितलं तर एखादा उद्योग आणायला आपण किती जमीन खरेदी करायला त्या ठिकाणी देतोय, शेतकरी नसलेला दाखला सुद्धा दाखला पाहिजे आपली अट आहे, परंतु सुद्धा काही जमीन खरेदी करताना रद्द करणार का? आज सिलिंग ॲक्ट प्रमाणे मगाशी सांगितलं अनेक लोकांच्या सिलिंग ॲक्ट खाली जमिनी गेल्या आणि मग वेगवेगळ्या मार्गाने लोकांना असलेल्या जमीनधारकांना जर त्यांच्या घरामध्ये सदस्यांची संख्या कमी असेल तर त्याला कुळं दाखवायला लागली, कारण ती परत जमीन जाऊन म्हणून भविष्यामध्ये ही कुळं जर मालक व्हायला लागली तर उद्या मालकानं काय करायचं? खरं बघाल तर अनेक कायदा या ठिकाणी आणावा, सुधारणा आणावी। शेती खरेदी करणार असेल आणि तो शेती करणार असेल तर तो सिलिंग ॲक्ट काढून टाकावा। आज महाराष्ट्रामध्ये आपण शेतकऱ्याला अनेक वेळा अनैसर्गिक परिस्थितीला सामोरं जावं लागतं। कधी काळी दुष्काळाचं सावट येतं, कधी काळी अतिशय जास्त पर्जन्यमान होतं आणि मला वाटतं आपण अनेक वेळा कर्जमाफी करतो। आता मगाशी औद्योगिक क्षेत्रासाठी भरणारा जर कोणी असेल तर 40 पट नजराना खरेदी करताना तो कमी करतोय। मला वाटतं या नियमानं बावनकुळे साहेबांनी एक चांगला निर्णय घ्यावा की आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये लहान लहान शेतकरी आहेत आणि आपण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्याकडून शेतसारा घेतो। आता हा शेतसारा किती आहे? अतिशय अल्प प्रमाणामध्ये आहे। या महाराष्ट्रामध्ये आता बावनकुळे साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांचा शेतसारा अगदी नगण्य आहे। आपण जर विचारलं तर माहिती घ्या, ती शेतसाऱ्याचं मिळणारं उत्पन्न फार कमी आहे। आता हा सारा पूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये लागत होता, आता हा सारा कशाला लावता? शेतकरी त्या जमिनीतनं शेतीचं पीक उपलब्ध करतो, त्याच्यावर जीवनचर्या चालते। मला वाटतं एक ऐतिहासिक निर्णय घेऊन शेतसारा हा कायमच्या पद्धतीनं बंद करावा आणि या महाराष्ट्राला एक शेतकऱ्याला चांगला निर्णय त्या ठिकाणी द्यावा, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी करतोय। दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये आपण काही सुधारणा सुचवल्या की ज्याच्यामध्ये आपण कुळहक्काचा हा विषय आपण सांगितला होता, हा सिलिंग ॲक्ट खाली आपण रद्द करा म्हणून सांगितलं, परंतु त्याचबरोबर काही प्रकरणं याच्यामध्ये कलेक्टरांचा अधिकार काढून हा राज्य शासनाकडे घेतला। आता या राज्य शासनाकडे हा अधिकार घेण्यामागचं कारण काय? कारण अनेक गोष्टी मी बघायला लागलोय। आता मोजण्या असतील आपल्याला तर मोजणीचे शेतीच्या मोजण्याचे सुद्धा काही गोष्टी आता TILR कडनं SLR कडनं आता आयुक्तांच्याकडे यायला लागलेत। काही शर्तभंग प्रकरणं असतील त्या शर्तभंग प्रकरणातल्या सुद्धा खरेद्या वर मंत्र्यांच्याकडे यायला लागलेत। सध्या आपलं कारभार जो चालला आहे हा सेंट्रलाइज कारभार न करता विकेंद्रीकरण करून प्रत्येक घटकापर्यंत खालीपर्यंत जायला पाहिजे। असं असताना या सगळ्या अधिकार जर आपण राज्य शासनाच्या मंत्र्याकडे घ्यायला लागला तर त्याचा निपटारा होणार नाही आणि मग अशा पद्धतीच्या जमिनीच्या ज्या कुळाकडल्या जमिनी खरेदी विक्री ज्या गोष्टी असतील याला शासन लेवलला मंत्रिपदापर्यंत आल्यानंतर किती वेळामध्ये टाईम बॉन्ड पिरियडमध्ये ही प्रकरणं निघणार याला सुद्धा कालमर्यादा त्या ठिकाणी असावी, अशा पद्धतीची मी किंवा हा कलेक्टरांच्यापर्यंत असणारा विषय इकडंपर्यंत का आणण्याचं कारण घडलं याचा खुलासा करावा। एक चांगलं विधेयक आणलं ज्याच्यामध्ये कुळहक्काच्या जमिनी संदर्भात काही चांगल्या सूचना केल्यात, त्याचा मी पाठिंबा देतो। परंतु मी ज्या गोष्टी मांडल्या आणि प्रामुख्यानं आता मगाशी त्यांनी उल्लेख केला की शेतसारा आता कमी करणार आहे म्हणतो, तो सर्वच शेतकऱ्यांचा शेतसारा कायमस्वरूपी बंद करावा अशी घोषणा या निमित्तानं करता आली तर करावी आणि ती मी ही सूचना या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देणारी सूचना होईल, एक चांगला निर्णय होईल। कारण शेतसाऱ्याचं एकूण उत्पन्न या महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही आर्थिक परिस्थितीवर परिणाम करण्याजोगी नसेल याची मला निश्चित खात्री आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।